नमस्कार मंडळी, आज माझ्या व्हिडिओचा पहिला दिवस हा. आज आम्ही एका चांगल्या ठिकाणी आतलो. तर माझा मित्र पण नव गेलो हा, तो बघू शकताय, तेजस पारसेकर. तर आता आम्ही काय आतलो, आज आपण जातलो मानगावात एका चांगल्या ठिकाणी. मस्त स्पॉट. तुम्ही आता गेल्यावरच बघा. तर अजून एक मित्र येतो हा, त्याका पण घेऊचा, त्याच्याकडे जाऊया आता. चला चला, तेच गाडी अशी उभी हा. चल त्याच्या जाऊया. चल जाऊया. आई येतो आता. चला चल परत गाडी. आपण जाताना आमचं देऊळ भेटता लिंगेश्वर मंदिर बघू शकता. आमचं तुळशीली हायस्कूल. आम्ही 5वी ते 12वी शिक्षण घेतला आणि खूप मजा मारली. आम्ही सांगू शकलो म्हणा, इतकी मजा मारली. म्हणजे अभ्यासासोबत मजा मारलेली आहे आणि म्हणजे आपलीच वाटते सगळा. भरपूर दिवस इथे काढलेले आहेत. तर आम्ही आता गौरवच्या घराकडे पोचलो. आता घेऊया. हे गौरव खया काय मंडई हो बघा, आमका बोललो हो जाऊया म्हणा आणि झोपान राहलो आईचं. अजून झोपा ना. आता काय म्हणाचा काला आता बोल, चल बोल पटकन बोल. गुड मॉर्निंग. हा. अरे जेवण झालं. मित्राबरोबर तो खोटा बोलतो इतकं. हा आता बोल. हात नको काढ, हात काढ. तुम्ही बघू शकता आम्ही एका इतके लांब नेऊ गेलो आणि झोपान राहलो. आता येतो का नाही आता सांगतो, नाही तर आम्ही जातलो. चल 10 मिनिटं तयारी जाऊ. चल 10 मिनिटात तयारी नाही झाली, आम्ही जातलो. तर आता असे तुमचे पण मित्र असतेले, कमेंट करून सांगा कोण कोण होते तुमच्याकडे. नेऊन बोलायचं आणि आता काय करूच अशा टाइमला ताव सांगा, काय करू होतं सांगा आता. ही सर गौरवच्या भावाची सायकल आहे गेअरची, ते चालू येतात. काळजी करून येतोय. काय हो, काय करताय? योग ना गावलो मग अशी आमका योग ना म्हणा. तेच आमका काहीतरी दाखवता बघा. जातली उकल. अरे नवरा आमचा तयार होता. नवऱ्या कोण पोरगी असतं तर सांगा, लगीन करूचा. ए कधी करेल लगीन सांग. तुझा नको बघून ठेवला काय? बघून ठेवला. पुढल्या वर्षी उडवूया बार. त्याच्या पुढल्या वर्षी गौऱ्याचा बार उडवतो. सायकलच्या मागे स्पर्धेत जाऊ बघा, तेव्हा बंद केले चालवची. आता गाडी चालवच्या दिवसात सायकल चालव. आम्ही बाहेर पडतो गौऱ्याच्या घराकडनं. गौरव आता गाडी चालवतो. आता बघूया कशी गाडी चालली आता त्याचं त्याकाच माहिती. बघूया. काही घातल्या नाही झाला. रवलो तर पुढचं ब्लॉग. हो ठेवलं तर हे ब्लॉग पडतो ना युट्यूब चॅनलवर. काय वाटत नाही, कारण गौरव गाडी घेतली. तर आम्ही जाऊया. बसायचं आहे. बहुत चालेल गौऱ्या. चल आपण आता बाहेर पडलो इकडनं. तर बघूया कशी गाडी चालवता. सगळं आता याच्या हातात वाटलं ना आमचं ब्लॉग पडतो ना असं. बघूया आम्ही गावना मार्गे जातो. बघूया आंबेरीतनं आतलो ना गौऱ्या. आंबेरीतनं मानगाव मस्त ठिकाण आहे एकदम. आता आपण मानगाव बाजार दिलं. हे दुकानं बघू शकता. अजून किती वेळा तुला जा? एक आता आला ते 5 मिनिटं. 5 मिनिटात आता आम्ही पोचलो. बघूया. ड्रायव्हर आमचा धावत आला इथं गाडी. नशीब आमचा सुधारला कसं काय माहिती. तुम्ही पनवती लावतात ना बाकी. इकडनं आता लेफ्ट साईडला जाऊचा. लोकांची गर्दी चालूच असतं ना.
मंदिरात रेग्युलर गर्दी असते. रेग्युलर गर्दी असतात. इकडे मस्त डोंगर आणि आपण आता मंदिराकडे येऊन पोचलो. तुमचं समाजलं असताना खैलं आम्ही दत्त मंदिरात दिलो होता. बघू शकता मुलांची सहल पण येईल या रत्नागिरीतनं. खूप मुलं येईल आता. गवऱ्यांच्या गाडी लावल्या ना, आता घेऊया आणि जाऊया. म्हणजे 10चे ब्लॉग बघणारे भेटले. कुठून नेलं तुम्ही? तर मग व्हिडिओ कसे वाटतात 10चे? आवडतात ना? इकडे कशाला कशासाठी? आमका इथे सिद्धेश कुर्तकर भेटले. ते जरा आमका माहिती सांगते. जुनं मंदिर आहे 1938 मध्ये स्थापन केले. अहिल्याबाई होळकर यांनी अहिल्याबाई होळकर राणी यांनी स्थापन केलं. म्हणजे दगडी काम करून केलेलं आहे त्यांच्या इथे. म्हणजे पूर्ण प्रतिष्ठापन आम्ही नंतर म्हणजे आमचं जीर्णोद्धार झाल्यानंतर सगळं विश्वस्त मंडळ दत्त मंदिर माणगाव यांनी आज 1600 स्क्वेअर फूटमध्ये हा मंडप, भव्य मंडप तुम्हाला दिसतो आहे आता, तो बांधलेला आहे. आणि दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला इथे पालखी सोहळा असतो. तसेच महाप्रसादही दर डेली असतो. म्हणजे रात्री आणि दिवसाचं त्याचं कुपन असतं. कार्यालयावर ते कुपन घ्यायचं. कुपननुसार आतमध्ये तुम्हाला सोडलं जातं आणि आतमध्ये महाप्रसादात आपण लाभ घेऊ शकतो. टेंबेस्वामींचं हे माणगाव हे जन्मस्थान आहे त्यांचं. जन्मस्थान आणि त्यांची गुजरातला समाधीस्थान आहे. इथे क्षेत्र आणि त्यांची समाधी ध्यानाला बसायची. ती एक वरती एक गुहा आहे. तुम्ही जर जात असाल तर तुम्ही म्हणजे जाऊन येऊ शकता तिथे. ध्यानाला बसायचे ते, ध्यानसाधनाला बरेच लोक जात असतात. आणि गुरुप्रतिपदा आणि दत्त जयंती, आता सध्या दत्त जयंती उत्सव तयारी चालू. आणि दर दिवशी पालखी सोहळा, त्यानंतर कीर्तन, पुराण वाचन असं आणि नित्यनेमाचे कार्यक्रम असतात. आणि 4 तारीखला दत्त जयंती उत्सव आहे. त्यानंतर आमचा मोठा उत्सव 3 दिवसाचा असतो. गुरुप्रतिपदा 3 दिवशी आग वगैरे असतो. इथे यज्ञमंडळ वगैरे आहे. त्या ठिकाणी मोठा याग असतो. भरपूर एक नाही म्हटलं तरी दिवसाला 10,000 लोकसंख्या जेवणाला वगैरे असते. तिथे दर्शनाची रांग वगैरे असते. त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. तर तुम्ही माणगाव दत्त मंदिर ते अवश्य भेट द्या. थंयसर देवाचा लाकडी खांब सुद्धा असा. त्याच्यावरती माहिती पण लिहिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. तर बघू शकता हे मारुती मंदिर सुद्धा आणि दत्त पादुका असत आतमध्ये बघू शकता. तसं बघू शकता असं औदुंबर सुद्धा असं. तुम्ही आता इथे विहीर बघू शकता. ही महाराजांच्या काळातली बांधलेली विहीर असा बघू शकता. पूर्ण दगडी काम आहे ना. पाणी बघा तेवढं असं. तसं रत्नागिरीत ते मुलं गेलेली असं सहलीसाठी. तर त्यांच्याकडे जाणून घेऊया कसं वाटलं त्यांना. कसं वाटलं तुमका सगळ्यांका? एक नंबर. एकदम शांत वाटतं ना इकडे. एवढं मोठं प्रवास करून येला, इकडे गेल्यानंतर काय वाटलं तुमचा? रत्नागिरीवरनं म्हणजे किती वाजता सुटलं तुम्ही? 4:30ला. मग ते आता किती वाजता पोहोचतात? आम्ही आलो तेव्हा झालात ना. मग कसं वाटलं तुमका इथे एवढ्या लांबचा प्रवास करून गेल्यानंतर? मन प्रसन्न झालं ना. एकदम शांत आहे ना वातावरण. पुढल्या वर्षी पण येतात ना. आणि तिकडच्या लोकांना जाणं तर काय सांगताल तुम्ही? किती मंदिरे फिरलात तुम्ही आता? 4 मंदिर आहे. कोणतं हे मंदिर तुम्हाला आवडलं ना? अजून कोणती फिरला? कुणकेश्वर मंदिराला गेला. हां. मंदिराच्या बाहेरचं परिसर त्या दाखवतो. एकदम मस्त वाटतं इकडे येऊन. एकदम शांत, मन एकदम प्रसन्न होतं ना. मंदिराच्या बाहेर पण एकदम असं शांत वातावरण आहे की आवाज बिवाज नाही, मोठे काय नाही, आणि एकदम शांत वातावरण आहे. त्याच्यामुळे मस्त वाटतं, मन एकदम प्रसन्न होतं. मंडई आपलं दर्शन तर घेऊन झाला.
आमकां बरीच माहिती मिळाली मंदिराबद्दल ती आता व्हिडिओमध्ये दाखवलेली जात तुमका. तर आम्ही आता मानगाव तिट्याकडे जातो. चला. तर आम्ही आता असं लिंबू सरबत पीक थांबलो. मस्त थंडगार एकदम. तेजास कसा वाटला? मस्त. बाहेर ऊन भरपूर आहे म्हणून लिंबू सरबत बेस्ट आहे आता. आज मस्त वाटलं ना देवाचं. देवाचा व्ह्यू मस्त होतो आणि परत मुलं पण भेटली आपल्याला रत्नागिरीची फॉलोअर्स होती. तर आम्ही आता घरात येईल असो. आमचं मस्त दर्शन झाला. प्रवास पण मस्त झालो. आता व्हिडिओ शॉर्ट करतो. व्हिडिओ आवडलो तर नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. पेटवून टाका.